मला कौल हवाय देवा, माझा केतू माझा होण्यासाठी. माझा केतू माझा आहे, माझा राणा आणि माझाच राणा. मला प्लीज प्लीज कौल दे ना देवा. देवा यार, चिकट ना, चिकट 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 ना, मला माझं केतू, माझं केतू. अरे यार, चिकट ना, चिकट ना, चिकट ना, माझा केतू. आई, माझी साधना सुरू आहे, मला डिस्टर्ब करू नकोस. देवा देवा, ऐक ना प्लीज, माझा कौल देवा. मला काय चाललंय हे? आई, तू सारखी सारखी का मारतेस ग मला? मग मारू नाही तर काय करू? हे काय मूर्खपणा काय हा सगळा? आई, मी माझ्या देवाकडे कौल मागतीये, माझा केतू माझा होण्यासाठी. हो, कुठला देव आहे आणि हा? माझा केतू, माझा केतू भगवान, माझा पती परमेश्वर. अगं मूर्ख मुली, तो अजून तुझा पती नाहीये. परमेश्वर खूप लांबची गोष्ट आहे. आई, पर मेरा प्यार ही मेरी पूजा है माँ. प्रेमाला मिळवण्यासाठी मी काही करू शकते. पाठ, पूजा, तपस्या, सगळं सगळं करू शकते माझ्या प्रेमाला मिळवण्यासाठी. आई, आणि त्यांनी काय होणार आहे? त्या केदारला साक्षात्कार होणार आहे का? फक्त हीच एक आशा बाकी होती. त्या तारिणी आणि केदारला बघितलं ना, इथे आल्यावर कसे गुलू 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 करत होते. मुझे लगा ये क्या चल रहा है, ये देखने से पहले मैं अंधी क्यों नहीं हो गई माँ? किंवा हे माझे दोन डोळे एका अंध माणसाला मी दान का केले नाही? अगं काय करू ग मी तुझं? तू माझी मुलगी नसतीस ना तर दोन सणसणीत लगावून दिल्या असत्या. तू एक काम कर ना, इथे हे भिंतीसमोर प्रार्थना करण्यापेक्षा ना त्या भिंतीवर डोकं आपट. बघूयात त्याने तरी अक्कल येते का थोडी. मी काही करायला गेले की तू मला असंच बोलतेस. असं का करतेस गाई तू? त्या तारिणीनी माझ्या हार्टचे 2 तुकडे केलेत, आता तू माझ्या डोक्याचे 2 तुकडे कर. काव्या, मला एवढंच सांग, तुला केदारशी लग्न करायचंय का नाही? त्या खांडेकरांच्या घरात सून म्हणून जायचंय ना? हो. मग हे काय चाललंय सगळं? ही नाणी चिकटवत बसून काही होणार आहे का? त्या केदारच्या जवळ जायचा प्रयत्न कर. म्हणजे तुला काही सांगणं म्हणजे ना गाढवासमोर गीता वाचल्यासारखं आहे. तू ही सगळी नाटकं बंद कर आणि त्या केदारच्या जवळ जायचा प्रयत्न कर. कळतंय? म्हणजे खांडेकरांच्या घरात जायचंय? नको नको, त्या तारिणी आणि केतूला मी परत सोबत बघणार आणि माझा हार्टब्रेक होणार. नको. मग बस इथे नाणी चिकटवत. नाही नाही, तू सांग ना, मी काय करू? तू सांगशील ते मी सगळं करणार. सांग ना आई, प्लीज प्लीज. थांब, आधी आवरायला घे. आपल्याला त्या खांडेकरांच्या घरात शिरायचंय आणि तिथल्या लोकांच्या मनात सुद्धा. आणि मग तुला तुझ्या केदूच्या मनात शिरायचंय. आई, केतू नाही म्हणायचा. केतू म्हणण्याचा अधिकार फक्त मला आहे. आणि मी बस का? सांग ना, कसं शिरायचं? आणि त्यांनी विचारलं तर काय सांगायचं? आत्तू. हाय अत्तू, कशी आहेस? हॅलो. अगं मी मस्त आहे बाळा, तू कशी आहेस? मी मस्त आराम करते. वा वा वा. आणि घरचे सगळे कसे आहेत? युवराजराव सगळे छान आहेत. युवराज आत्ताच बाहेर गेलाय काहीतरी कामासाठी. अच्छा, हो का? सांगा घरच्यांना सगळ्यांना आत्याने आठवण काढली म्हणून. हो हो सांगते. पण आत्तू, तुला कशी ग आज आठवण झाली? अगं मला म्हणजे काव्याला आठवण आली आहे तुझी. तिच्या स्वप्नात आली होतीस तू काल रात्री. स्वप्नात? मग काय, सकाळी उठल्यापासून नुसतं निशी निशी निशी. निशी कशी असेल, निशी काय करत असेल, तिला करमत असेल की नाही, सारखी तुझी आठवण काढते. मी म्हंटल बाई खांडेकरांची सून आहे ती.
आता आरामात राणीसारखी राहत असेल, आपल्याला काळजी करायची काही गरज नाही. पण नाही, सारखं निशी चाललंय तिचं. ओ सो स्वीट. आतू दे ना तिला फोन, मी बोलते तिच्याशी. अगं बोलून काय होणार आहे, हट्ट धरून बसली आहे भेटायला यायचं तुला म्हणून. आज हो म्हणजे आम्ही असं यायचं म्हणत होतो, पण तू कामात असेल तर राहू दे, म्हणजे काम असेल तर राहू दे ग. शेवटी सासर आहे मुलीचं, असं कसं यायचं ना. नाही नाही, काम कसलं, मी इथे मस्त आराम करत असते. आतू इथे ना प्रत्येक कामासाठी नोकर आहे, अगदी कपड्यासाठी, भांड्यांसाठी, स्वच्छतेसाठी, सगळ्यासाठी. अगं मी कपडे धुवायला टाकले ना की कपडे धुवूनच नाही, इस्त्री करून घडी करून माझ्या हातात येतात. रूम मध्ये जरा पसारा झालाय असं वाटलं ना की फक्त एक आवाज द्यायचा, रूम स्वच्छ. मला काहीच करावं लागत नाही. तिथे कसं तारिणी होती सेम. हो ना. आता तारिणी तिकडे गेल्यापासून सगळ्या कामाचा भार माझ्यावर पडलाय. हो ना, तिथे तिथून ती गेल्यामुळे तुला त्रास होतोय आणि इथे ती आल्यामुळे मला त्रास होतोय. तू खरं सांगू, हिला कधी या घरातनं बाहेर काढते ना असं मला झालंय. माझी पण तीच इच्छा आहे. तुला इथून तिला बाहेर काढायचंय का? अगं हा, म्हणजे ती इथे आली की कसं माझ्यावरचा कामावरचा भार कमी होईल ना ग, म्हणून. हा हो बरोबर आहे. ए आतू, तुला जर काही पॉसिबल असेल तर प्लीज काहीतरी कर आणि तिला इथून घेऊन जा. मला ना ती ह्या घरात सहनच होत नाहीये. तू ये इकडे आणि तिला ने बाई. हो म्हणजे आम्ही यायचंच म्हणत होतो, पण तुला वेळ असेल तर. हा म्हणजे जबरदस्ती नाही काही. अगं त्यात काय, ये ना. तसंही आज युवी नाही आणि मला बोरच होत आहे. तुम्ही आलात तर छान टाइमपास करू. हो ना, वा वा, चल येतोच मग आम्ही. आणि काव्याच्या मनाची पण तेवढीच शांती होईल तुला भेटल्यावर. हो या ना, मी तुमचा स्वयंपाक पण करायला सांगते आणि जेवायलाच या. हा हो हो, लगेच आम्ही आवरून निघतोच लगेच अगदी. ओके. ठेवते. ऐक ऐक, तारिणी आहे का तिकडे? तारिणी मला नाही वाटत. बरं झालं, तिचं तोंड पण बघायची इच्छा नाहीये काव्याला. काव्याला? म्हणजे काव्याला पण आणि मला पण ग. तुला भेटायला येतो ना आम्ही. ती कशाला हवी आहे तिकडे, उगाच डोकं फिरायचं तिचा चेहरा बघून. हा बरोबर. नाही नाही, ती कुठेतरी बाहेरच गेलीये, बहुतेक त्या आश्रमात गेली असेल. अच्छा हो का? आणि मग केदार म्हणजे तो पण गेलाय का बाहेर? नाही म्हणजे जाताना तर दिसला नाही तो. असेल इथेच, तिच्या वाटणीची कामं करत असेल. काय? तो घरची कामं करतो तिकडे सगळे? बिचारा माझा. तू काव्य आहे का ग तिकडे? हा म्हणजे केदारचं काय सांगत होतीस तू? का तुला काय सांगू, ती तारिणी इथे येऊन इतकी शेफारली आहे ना, तिथे निदान तू आणि मम्मा तिला कंट्रोल तरी करत होतात. पण इथे ती सरळ केदारला कामाला लावते आणि बाहेर निघून जाते. तू इथे ये, मी तुला सगळं गॉसिप सांगते. हो हो येते ना मी. आपण छान गप्पा मारू, मस्त मजा करू. हा आले, येतेच. लवकर ये. बाय.